तबला हे परिपूर्ण वाद्य आहे, त्याला एक स्वतःची परिपूर्ण भाषा आहे. विविध प्रकारची अक्षरं याच्यामध्ये वाजतात, जसं की ना, क, तीन, कीट, तीर, कीट. ताल हा शब्द संस्कृत मधील तल धातू या शब्दावरून तो घेण्यात आलेला आहे. चर्मवाद्य म्हणजे पोकळ भांड्याच्या तोंडावर चांबडं मढवून जी वाद्य तयार केली जातात त्यांना चर्मवाद्य म्हणतात. त्यांना अवनद्ध वाद्य असं देखील शास्त्रामध्ये त्याला नाव आहे. चुंबळ सर्वात महत्वाची, चुंबळीमुळे तबल्याला एक स्टॅबिलिटी होते आणि तुम्हाला वाजवताना तो हलत नाही आणि कम्फर्टेबली तुम्हाला तो वाजवता येतो. रिझम सेन्स जन्मजातच असतो की तो डेव्हलप करावा लागतो किंवा तो शिकावा लागतो? सुख करता दुःख हरता ही गणपतीची आरती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्याचा ताल धा धिन ना धा धिन ना धा धिन ना धा धिन ना. ज्याला संगीत अजिबात कळत नाही तो बरोबर माणूस तिथे तो आरतीला उभारून टाळ्या वाजवत असतो. हे देखील मला असं वाटतं एक नैसर्गिक संगीतच आहे. तबला सुरात लावणं ही एक कला आहे आणि काही वर्षाच्या एक अनुभवातून प्रत्येक तबलजीला तो अंदाज येत असतो की हे तबला कशा प्रकारे सुरुवात करायचं. आपलं जे नेचर आहे, आपलं जे सृष्टी आहे, ते लयचं खूप छान उदाहरण आहे. म्हणजे तुम्ही जर सूर्याचं उदाहरण घेतलं, सूर्य बरोबर त्याच टायमिंगला तो उगवतो आणि बरोबर त्याची जी ठराविक वेळ आहे त्या मावळतीला तो बरोबर निघून होता. आणि काही हजारो लाखो वर्षात झाली हे सृष्टीचं जे चक्र आहे ते असंच चालू आहे. तबला शिकायला किती वेळ लागतो? तर याचं अतिशय एक मार्मिक उत्तर आहे की अख्खं आयुष्य तुमचं जाऊ शकतंय. वा मंडळी, खूप छान अशी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि याच्यावरूनच तुम्हाला समजलं असणार की आपला आजचा विषय काय आहे. तर आजचा विषय आपला आहे तबला, ढोलक आणि ढोलकी. नमस्कार मित्रांनो, मी दिनेश नवले स्वागत करतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं नवलेंचा कट्टा या माझ्या पॉडकास्ट चॅनलवर. आणि आज तबला, ढोलक, ढोलकी या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करायला आणि त्याबद्दलची थोडक्यात माहिती समजून सांगायला आपल्याला प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. विशाल दादा, नमस्कार. मंडळी, लज्जतदार सोलापुरी पदार्थ या ब्रँड खाली मी माझा छोटासा व्यवसाय करतो, ज्याच्यामध्ये मी काही सोलापूरचे पदार्थ विकतो. ज्याच्यामध्ये सोलापूरच्या 3 चटण्या, जसे की शेंगदाणा चटणी, जवसाची चटणी, कारळाची चटणी, गहू आणि रव्याच्या शेवया आणि काळा मसाला याचा मी छोटासा व्यवसाय करतो. आणि त्यातल्याच 3 चटण्या आज आपण प्रमुख पाहुण्यांना आपल्या भेट म्हणून देणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण ही जवसाची चटणी आपण आपल्या पाहुण्यांना देऊया. त्याच्यानंतर ही कारळाची चटणी, आणि ही सोलापूरची सुप्रसिद्ध शेंगदाणा चटणी. मंडळी, हे सर्व पदार्थ जर तुम्हाला घरपोच मागवायचे असतील तर इकडे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि डिस्प्लेला जो नंबर शो होतोय तिकडे तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करून अवश्य मागू शकता. विशाल दादा, आपण आपल्या मुख्य पॉडकास्टला सुरुवात करूया. जी जरूर. तर सर्वप्रथम तुमची ओळख आपल्या प्रेक्षकांना करून द्या ना. माझं नाव विशाल जयवंत गायकवाड. मी ठाण्याला राहतो आणि मी एक व्यावसायिक तबलावादक आहे, त्याचबरोबर तबला शिक्षक देखील आहे. माझं तबल्यातलं शिक्षण हे पूर्णपणे ठाण्यात आणि मुंबईमध्ये झालं. सध्या मी एका शाळेमध्ये संगीत शिक्षक म्हणून काम करतोय. त्याचबरोबर एक व्यावसायिक तबलावादक आणि त्याचबरोबर ढोलक, ढोलकी, पखावज, इतर वाद्य, चर्मवाद्य देखील मी एक व्यावसायिक कलाकार म्हणून सध्या कार्यरत आहे. आणि मूळ व्यवसाय संगीत हाच आहे. आधी ती एक तपश्चर्या होती, एक पॅशन होतं आणि आता माझा व्यवसाय, माझा चरितार्थ देखील तबला हेच आहे. तुमचा तबला, ढोलकी आणि ढोलक याच्याशी पहिला परिचय कसा झाला? माझा सर्वात प्रथम परिचय म्हणजे अगदी लहानपणापासूनच मला तबला आणि इतर या सगळ्या वाद्यांचं एक अट्रॅक्शन होतं आणि शिकायची इच्छा देखील होती, परंतु एक कुठे मला मार्ग मिळत नव्हता. माझे बाबा देखील कुठेतरी तबला शिकायला जा असं मला लहानपणापासून सांगत होते, पण मला कुठे तसा मार्गच मिळत नव्हता. परंतु माझ्या सुदैवाने आणि माझ्या चांगल्या नशिबाने
मी ज्या इमारतीमध्ये राहतो तिकडे सत्संगामध्ये तबला वाजवण्यासाठी म्हणून एका गुरुजींना पाचारण करण्यात आलं होतं. श्री प्रमोद परकर माझे तबल्यातले आद्य गुरु. आणि भजनामध्ये तबला वाजवण्यासाठी म्हणून माझी शिक्षणाची सुरुवात झाली आणि पुढे जाऊन त्याचाच परत माझ्या प्रोफेशनमध्ये देखील तो एक महत्वाचा एक टर्निंग पॉइंट ठरला असं मला वाटतं. आणि तीच सुरुवात होती तबला शिक्षण सुरू करण्याची. याच्यामध्ये मी प्रामुख्याने सांगेन आमचे शेजारी श्री खोत दाम्पत्य, आनंदी खोत आणि कृष्णा खोत, ज्यांच्यामुळे मला हा तबल्याचा एक चांगला ठेवा मला माझ्या आयुष्यात मिळाला आणि तिथूनच खऱ्या अर्थाने तबला शिक्षणाची सुरुवात झाली. जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे श्री प्रमोद परकर हे माझे तबल्यातले आद्य गुरु. त्याच्यानंतर माझं शिक्षण जे पुढे सुरू राहिलं ते श्री चंद्रकांत चौधरी, हे देखील ठाण्यालाच राहतात. आणि तदनंतर मी संगीत विभाग मुंबई विद्यापीठामध्ये मला श्री पंडित विभव नागेशकर यांचं मार्गदर्शन लाभलं आणि या तिन्ही गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच आज मी तुमच्यासमोर आहे. तुम्हाला तबला या वाद्यामध्ये काय विशेष वाटतं? तबला हे वाद्य एक परिपूर्ण वाद्य असं मी म्हणेन. खूप वाद्य आहेत संगीत क्षेत्रामध्ये. रिदम इन्स्ट्रुमेंट जर आपण म्हटली तर हजारो वाद्य या जगभरात आहेत, परंतु तबला या वाद्याबद्दल मला पहिल्यापासून एक विशेष प्रेम यासाठी आहे की तबला हे परिपूर्ण वाद्य आहे. त्याला एक स्वतःची परिपूर्ण भाषा आहे. विविध प्रकारची अक्षरं याच्यामध्ये वाजतात, जसं की ना, ग, तीन, तट, टीट, कीर, कीट. स्वर आणि व्यंजन अशी दोन्ही प्रकारची अक्षरं याच्यामध्ये वाजतात. त्याच्यामुळे एक छान एक भाषा तयार होते आणि एक कम्युनिकेशन त्याच्यामधून करता येतं. हे मला अगदी लहानपणापासून मला ही गोष्ट खूप त्यामध्ये भावली की हे वाद्य इतर वाद्यांपेक्षा खूप वेगळं आहे आणि आपल्याला हे शिकलं पाहिजे. आणि मग तेव्हापासून ते अट्रॅक्शन माझं जे डेव्हलप होत गेलं ते अगदी आजही मी शिकतोय आणि शिकतच राहणार आहे कंटिन्यू. ओके. तबला आणि ढोलक किंवा ढोलकी यामधला फरक काय आहे? तबला, ढोलक, ढोलकी याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे देखील आणि खूप मोठा फरक नाही देखील. खूप मोठा फरक हा आहे की वाद्य, दोन्ही वाद्य ही चर्मवाद्यच आहे. प्रथम मी चर्मवाद्य म्हणजे सांगतो. चर्मवाद्य म्हणजेच पोकळ भांड्याच्या तोंडावर चामडं मढवून जी वाद्य तयार केली जातात त्यांना चर्मवाद्य म्हणतात. त्यांना अवनद्ध वाद्य असं देखील शास्त्रामध्ये त्याला नाव आहे. तबला हे वाद्य उभं आहे, समोर आपण त्याच्यावर हात ठेवून त्याला आपण वाजवू शकतो. परंतु ढोलक आणि ढोलकी ही वाद्य आडवी आहेत, समोर ठेवून ती वाजवता येतात. ढोलक मांडीवर घेऊन वाजवतात, ढोलकी समोर अथवा मांडीवर, ज्याला जशी कम्फर्टेबल आहे तशी ती इझिली ती वाजवता येऊ शकते. वाजवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. तबल्यावर हात ठेवण्याची पद्धत, आघात, ढोलकीवर हात ठेवण्याची पद्धत, त्याचे आघात याच्यामध्ये नक्कीच थोडा फरक आहे. नादोत्पत्ती दोघांची वेगळी आहे. ओके. मग या तबल्याचे भाग काय आहेत? बरोबर प्रश्न विचारला तुम्ही. तबल्याचे भाग हा एक खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे. नवीन तबला शिकणाऱ्या मुलांसाठी ही एक महत्वाची गोष्ट आहे. रॅदर माझ्याकडे जेव्हा नवीन मुलं शिकायला येतात तेव्हा त्यांना मी तबल्याचे भाग, त्यांची तबल्याची ओळख करून देतो. ही सर्वात महत्वाची आहे. मी हा पॉडकास्ट बघणाऱ्या सर्व लहान मुलांसाठी ती एक, किंवा तबला ज्यांना शिकायचा आहे त्यांच्यासाठी एक छोटीशी ओळख करून देतो तबल्याची. तबला हा मेनली दोन वेगळ्या ड्रम्सचा एक भाग आहे. हे दोन वेगळे भाग आहेत. यामध्ये तबला आणि हा डग्गा आहे. तबल्यामध्ये मध्यभागी एक शाईच्या बाजूला लव, पुढे किनारी, बाजूला गजरा, पुडीवर ताण राहण्यासाठी वादी, गठ्ठा आणि तबला ज्या मुख्य गोष्टीने बनला ती म्हणजे त्याचं ते तबल्याचं खोड आणि सर्वात खाली तबल्याची पेंदी. तबला खाली ठेवण्यासाठी चुंबळीचा वापर केला जातो. आणि इकडे परत सेम पार्ट आहे, थोडासा फरक आहे. शाई आहे, मैदान, किनारी, गजरा, वादी, गठ्ठे. ज्याप्रमाणे तबल्यामध्ये खोड आहे, डग्ग्यामध्ये धातूचं भांड आहे. धातूचं भांड 3-4 वेगळ्या प्रकारचं घेतात. हे तांब्याचं भांड आहे, त्याचप्रमाणे पित्तळ आणि स्टीलचं देखील भांड मार्केटमध्ये अवेलेबल आहे. खाली पेंदी आणि तबला डग्गा ठेवण्यासाठी खाली चुंबळ.
चुंबळ सर्वात महत्वाची, चुंबळीमुळे तबल्याला एक स्टॅबिलिटी होते आणि तुम्हाला वाजवताना तो हलत नाही आणि कम्फर्टेबली तुम्हाला तो वाजवता येतो. ओके, म्हणजे तबला हा तबला असतो आणि तो डग्गा असतो. डग्गा. दादा आपण आता तालाकडे येऊया. तर ते ताल म्हणजे काय आणि ते किती प्रकारचे असतात? ताल ही तबल्यातली एक खूप महत्वाची संकल्पना आहे. तबल्यावर, तबला डग्ग्यावर रादर जे विविध बोल वाजतात, मग ती स्वर असतील, व्यंजन असतील, या दोन्ही प्रकारच्या बोलांचा वापर करून त्याच्यामध्ये सम, काल, टाळी यांचं बंधन राखून जी चक्राकार गतीमध्ये जी रचना वाजवली जाते त्याला ताल असे म्हणतात. ताल हा शब्द संस्कृतमधील तल धातू या शब्दावरून तो घेण्यात आलेला आहे. तबल्यामध्ये ताल विचाराल तर असंख्य प्रकारचे ताल आहेत. त्यातील काही ताल प्रचलित आहेत तर काही ताल अप्रचलित आहेत. आता प्रचलित आणि अप्रचलित यासाठी की प्रचलित ताल जे आपण रोजच्या मुलांना आपण जे शिकवतो किंवा बाहेर आजकाल जे ताल वाजवले जातात त्यांना प्रचलित ताल, जसे की 3 ताल आहे, जपताल, दादरा, केहरवा, रूपक, चौताल, एक ताल इत्यादी. याच्या व्यतिरिक्त देखील असंख्य ताल या संगीत क्षेत्रात आहेत, या तबल्याच्या विश्वामध्ये आहेत. त्यांना अप्रचलित ताल असं म्हटलंय. ते ताल फार वाजवले जात नाहीत, परंतु शास्त्रामध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे. बरं, तुम्ही थोडं प्रॅक्टिकल आपल्याला समजून सांगू शकता? मी तुम्हाला एक प्रात्यक्षिक म्हणून एक झपताल वाजवून दाखव. ताल झपताल हा 10 मात्रांचा ताल आहे आणि तबल्यात एक महत्वाचा ताल आहे. स्वतंत्र तबला वादन त्यात केलं जातं देखील आणि साथीसाठी देखील हा ताल वाजवला जातो. ताल झपताल, मात्रा 10. खूप छान. आता ताल तर आपल्याला कळलं. मग या ताल आणि लय या दोघांमधला फरक काय आहे? ताल आणि लय हे विषय खूप महत्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये शिकणारी मुलं किंवा जे नवीन साधक आहेत ज्यांना शिकायचं आहे अनेकदा गल्लत करताना दिसतात. ताल हा एक खूप विस्तृत विषय आहे, त्याचप्रमाणे लय देखील विस्तृत विषय आहे. तालाबद्दल मी मगाशी तुम्हाला थोडीफार माहिती दिली. मी लयीबद्दल बोलतो. जसं मगाशी आपण म्हणालो ताल हे विविध मात्रांचे असू शकतात. जसे मी आत्ता मगाशी झपताल आता तुम्हाला वाजवून दाखवला, हा 10 मात्रांचा आहे. 3 ताल 16 मात्रांचा आहे. रूपक 7 मात्रांचा आहे. चौताल 12 मात्रांचा, एक ताल 12 मात्रांचा आहे. तर या ज्या मात्रा आहेत त्या तबल्याच्या विविध बोलांच्या ज्या मात्रा आहेत आणि ह्या एका मात्रेपासून दुसऱ्या मात्रेपर्यंत, म्हणजेच एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत, इथे मात्रांबद्दल बोलतोय मी, की समजा तालाची पहिली मात्रा आणि तालाची दुसरी मात्रा जर कन्सिडर केली तर ह्या 2 मात्रांमध्ये असलेलं जे अंतर आहे हे अंतर सारखं जेव्हा रिपीट होतं, म्हणजे एका मात्रेपासून दुसऱ्या मात्रेपर्यंत, दुसऱ्या मात्रेपासून तिसऱ्या मात्रेपर्यंत, हे जे डिस्टन्स आहे हे कॉन्स्टंट राहतं आणि ह्याचीच चक्राकार गती म्हणजेच लय. लयला रिदम आपण म्हणू शकतो. जसं की आपलं जे नेचर आहे, आपलं जे सृष्टी आहे ते लयचं खूप छान उदाहरण आहे. म्हणजे जर तुम्ही सूर्याचं उदाहरण घेतलं, सूर्य बरोबर त्याच टायमिंगला तो उगवतो आणि बरोबर त्याची जी ठराविक वेळ आहे त्या मावळतीला तो बरोबर निघून आणि कैक हजारो लाखो वर्ष आता झाली हे सृष्टीचं जे चक्र आहे ते असंच चालू आहे. ऋतू घ्या, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, ही पण एक प्रकारची लयच आहे. आणि मला असं वाटतंय लयीचा ही जी कॉन्सेप्ट आहे ही कदाचित निसर्गामुळेच आपल्यापर्यंत पोहोचली आहे. इतकंच काय तर आपलं जे हृदय आहे ते देखील एका विशिष्ट लयीमध्येच त्याची धडधड सुरू असते आणि जर लय कमी जास्त झाली तर काय होतं तुम्हाला माहिती. तोच कॉन्सेप्ट येत आहे आपल्यामध्ये. खूप छान. मात्रा, सम आणि जी टाळी आपण देतो तर याचा अर्थ काय आहे? तालाच्या बाबतीत म्हणाल तर मात्रा, सम, काल म्हणजेच खाली आणि टाळी ह्या खूप महत्वाच्या संकल्पना आहेत आणि याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे या पॉडकास्टमध्ये. मात्रा म्हणजेच फिगर, की तो विशिष्ट ताल किती मात्रांचा आहे. मात्रा म्हणजे ठराविक बोल. मात्रा म्हणजे मात्रेवर ठरतो ताल किती मोठा आहे. जसं की ताल 3 ताल 16 मात्रांचा आहे, झपताल 10 मात्रांचा आहे, रूपक 7 मात्रांचा आहे.
तालाची लांबी किती आहे हे मात्रांवरून कळतं, मात्रा संख्यांवरून कळतं की अगदी ताल दादरा म्हणाल तर 6च मात्रांचा आहे, अगदी 20 मात्रांचे, 26, 28, 64 मात्रांपर्यंतचे ताल अप्रचलित आहेत सगळे ताल ते, पण आता ते शास्त्रामध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे. मात्रेवरून त्याची लांबी ठरवता येते थोडक्यात. सम, तालाची पहिली मात्रा म्हणजेच सम. सम ही एक सशब्द क्रिया आहे, शास्त्रात देखील त्याला सशब्द क्रिया असं म्हटलंय. तालाची सुरुवात ही समेपासून येते. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही बघितलं असेल की एखादा तबलजी जेव्हा एखादा छान तुकडा किंवा चक्रधार वाजवून जेव्हा समेवर येतो तेव्हा त्याला दाद मिळते. सम हा एक मीटिंग पॉइंट आहे. एखादं छान त्याने एखादी बंदिश वाजवून जेव्हा तबलजी समेवर येतो, तबलजीच कशाला, गायक म्हणा किंवा तुमचा नर्तक जे कथ्थक डान्सर्स आहेत, जेव्हा एखादी छान तिहाई चक्रधार करून तोडा परण असं करून जेव्हा पुन्हा ते समेवर लँड होतात आणि तेव्हा ती जी त्या सांगीतिक कलाकृतीला जे पूर्णत्व मिळतं ते लाजवाब असतं आणि ते समेवर येऊनच ते पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे समेला संगीतात रॅदर गायन वादन नृत्य या तिन्ही प्रांतांमध्ये समेला खूप महत्व आहे. पण त्याच्या विरुद्ध काल ज्याप्रमाणे सम ही सशब्द क्रिया आहे त्याचप्रमाणे काल ही निशब्द क्रिया आहे. इथे आवाज नाही, इथे शांतता आहे. ज्याप्रमाणे समेवर आपण म्हणालो, समेवर एक जोरकस आहे, तिथे आघात आहे, तिथे येऊन कलाकृती संपते किंवा चालू सुद्धा होते. परंतु काल हा एक मिड पॉइंट आहे, किंवा काल मिड पॉइंट नाही म्हणता येणार, परंतु काल ही अशी जागा आहे की जिथे शांतता आहे, जिथे एक डाऊनफॉल दाखवलं. जसं की 3 तालांचा जर विचार केला तर धा धिन धिन दा, धा धिन धिन दा, बट आफ्टर दॅट धा तिन तिन ता ता धिन धिन दा हा डाऊनफॉल आहे. दॅन अगेन देर इज राईज. ताल संपल्यानंतर पुन्हा सम आहेच. त्यामुळे हे सम आणि काल हा एक जो कॉन्ट्रास्ट आहे त्याच्याचमुळे तालाला एक पूर्णत्व प्राप्त होतं. त्यामुळे सम आणि काल एक खूप महत्वाच्या संकल्पना आहेत तालाच्या विषयावरती. ओके. टाळी देताना तुम्ही अनेकदा बघितलं असेल की एक चित्रपटांमधून किंवा काही व्हिडिओज मध्ये तुम्हाला तबलजी असं काहीतरी करताना दिसतात. तर ही टाळी एक तालाचाच भाग आहे. तालाला पूर्णत्व देण्यासाठी किंवा ताल हातावर पडंत करून देण्यासाठी काही विशिष्ट मात्रांवर ती टाळी द्यायची आहे. त्याला ती टाळीची मात्रा आहे. टाळीची मात्रा ही वेगळी वेगळी असू शकते. प्रत्येक तालानुसार टाळीचं प्लेसमेंट परत वेगळं दिलं गेलेलं आहे आणि हे सगळं पूर्वापार शास्त्रात तसं त्याबद्दल विवेचन केलेलं आहे. त्याप्रमाणे ते चालू. खूप छान. एखादं गाणं असेल, त्या गाण्यामध्ये ताल किती महत्वाचा असतो? गाणं नृत्य असो किंवा साथ संगत असो, सगळा खेळ हा तालाचाच आहे. तालाशिवाय कुठलीच गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही असं म्हणाल की जी सांगीतिक कलाकृती सादर होणार आहे ती तालावरच अवलंबून आहे आणि हा तालच ठरवत असतो की हे सगळं आता कसं सादरीकरण होणार आहे. गाण्याचं म्हणाल तर समजा आता एखादा संगीतकार आहे, तो गाण्याला चाल लावतोय, तर त्याच्यामध्ये तो मीटर शोधतो. तुम्ही ऐकलं असेल काही कलाकारांच्या संगीतकारांच्या मुलाखतींमधून की आम्ही त्यामध्ये एक मीटर शोधतो. मीटर म्हणजेच काय? तर मीटर म्हणजे ताल, की हे अमुक अमुक लिहिलेले शब्द आता कुठल्या ह्याला चाल कशी लागणार, तर त्याच्या मागे एक मीटर आहे की बाबा ते धा धिन ना, धा तिन ना, धा धिन ना या प्रकारे जाणार आहे की तिन तिन ना, धिन ना, धिन ना. सो दिस इज मीटर. आणि आता संगीतकाराला एखादं त्याच्याकडे आलेले जे शब्द, ती जी कविता आहे, त्याला अजून चाल लागलेली नाहीये, पण त्याला ती चाल लावून त्याला ऍक्च्युअल त्याला गाण्यामध्ये ते कन्व्हर्ट करायचंय. तर तो आधी काय बघेल की ह्या गाण्याचा मूळ काय आहे, ह्या गाण्यातून कवीला काय सांगायचंय, मग त्याला समर्पक अशी चाल कुठली लावायची, आणि मग त्या चालीला तो एका विशिष्ट तालाकडे तो घेऊन जात असतो आणि मग ते एकंदर त्याच्यावरून पूर्ण ते गाणं कसं होणार आहे ते ठरत असतं. मग त्यातला भाव हा खूप महत्वाचा आहे. त्यामध्ये काय भावना सांगितल्या, जसं की सुख करता दुःख हरता ही गणपतीची आरती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्याचा ताल धा धिन ना, धा तिन ना, धा धिन ना, धा तिन ना. कुठलाही ज्याला संगीत अजिबात कळत नाही तो बरोबर माणूस तिथे तो आरतीला उभारून टाळ्या वाजवत असतो. हे देखील मला असं वाटतं एक नैसर्गिक संगीतच आहे आणि हे ह्याच्यामध्ये पण एक
तालाचं मीटर कुठेतरी दडलेलंच आहे. पण जेव्हा प्रत्यक्ष संगीतकार चाल करत असतो, चाली लावत असतो गाण्याला, तेव्हा नक्कीच तालाला तो महत्व देत असतो. रॅदर तालाशिवाय त्याची ती कंपोजिशन कम्प्लीट होऊच शकत नाही. बरोबर. आता तुम्ही ते आरतीचा उल्लेख केलात, तर तो जो त्याला रिदम सेन्स म्हणू शकतो आपण, तर तो रिदम सेन्स जन्मजातच असतो की तो डेव्हलप करावा लागतो किंवा तो शिकावा लागतो? खरं तर हा एक वादाचा विषय आहे. अनेकदा मुलं जेव्हा शिकायला येतात तेव्हा अनेक अनेक टीचर्स म्हणा, संगीत शिकवणारे, मग त्यात गायन, वादन, नृत्य, प्रत्येक संगीत शिकवणारे, ह्याच्यामध्ये प्रत्येकाची काही वेगळी वेगळी मतं आहेत. परंतु मला असं वाटतंय रिदम सेन्स हा जन्मजात कुठेतरी थोडाफार प्रत्येकामध्ये असतोच. प्रत्यक्ष घरोंगडे जेव्हा आपण शिकायला जातो, शिकायला सुरुवात करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला ते पैलू पाडले जातात आणि तो जो हिडन तो सेन्स आहे रिदमचा, त्याला कुठेतरी मग ते एक प्रत्यक्ष तालाचं स्वरूप जेव्हा मिळतं, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याची ती संगीतामध्ये त्याचं ते शिकणं सुरू होत असतं. परंतु मला असं वाटतं कुठेतरी पहिल्यापासून तो गुण जन्मजात प्रत्येक जण तो घेऊन येतच असतो आणि मग जेव्हा त्याचं ऑफिशियली शिक्षण सुरू होतं संगीतात, तेव्हा त्याला आणखीन थोडंसं पॉलिश करून ती व्यक्ती संगीतात पुढे जात असते. बरोबर. आता जे नवशिके असतात किंवा मग तुमच्याकडेही मुलं येत असतील, तर मग त्या नवशिक्यांनी सुरुवात कशी करावी आणि त्यांच्यासाठी कुठलं वाद्य हे उत्तम आहे सुरुवातीसाठी? अनेकदा जेव्हा विद्यार्थी शिकायला येतात तेव्हा प्रत्येकाला तबला शिकायचा नसतो. काहींना ढोलकी शिकायची आहे, काहींना ढोलक शिकायचा असतो, काहींना पखावज म्हणजे मृदंग शिकायचा असतो. तर त्या सर्वांसाठी मी त्या सर्वांना हेच सांगतो की सर्वप्रथम तुम्ही तबला शिकला पाहिजे. तबला जसं पॉडकास्टच्या सुरुवातीला मी म्हटलं की तबला एक परिपूर्ण लँग्वेज आहे, भाषा आहे, स्वर आणि व्यंजनाची मिळून विविध प्रकारचे बोल आपण तबल्यावर आपण सहजपणे ते शिकू शकतो आणि त्याच्याच आधारे आपण तबला किंवा ढोलकी किंवा पखावज या इतर वाद्यांकडे देखील आपण वळू शकतो. डायरेक्ट जरी ही वाद्य शिकायची म्हटली तरी ती शिकता येतात, परंतु ज्यांना नव्याने एखादं तालवाद्य शिकायचं, एखादं चर्मवाद्य शिकायची इच्छा आहे, त्या सर्वांसाठी मी सांगेन की त्यांनी सर्वप्रथम तबला शिकला पाहिजे. मी स्वतः देखील सुरुवातीला तबलाच शिकलो आणि तबल्यानंतर मला ह्या इतर सगळ्या वाद्यांबद्दल एक अट्रॅक्शन होतं की ही वाद्य कशी वाजतात किंवा आपल्याला हे वाद्य शिकलं पाहिजे. त्यामुळे गुरूंच्या परवानगीने, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मी इतर देखील वाद्य शिकायला सुरुवात केली आणि आजकाल अगदी थोडंफार मी त्यामध्ये वाजवतोय. बरोबर. चित्रपट संगीत आणि लोकसंगीतात तबल्याची भूमिका काय आहे? खूप मोठी भूमिका आहे. मला असं वाटतं मी जरा ह्या मुद्द्याला परत एकदा, मी मगाशी त्याबद्दल थोडंसं बोललो होतो, पुन्हा एकदा सांगतो की संगीताचे बेसिकली 4 मुख्य प्रकार आहेत. जे ओव्हरऑल संगीत आपण ऐकतो, आपण भारतीय संगीताबद्दल सध्या म्हणूया की भारतीय संगीत हे मुळात 4 त्याचे जे भाग आहेत त्यामध्ये ते विभागलं गेलं. शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि लोकसंगीत. चित्रपट संगीत हे पूर्णपणे सुगम संगीतामध्ये मोडतं. तबल्याचा वापर चित्रपट संगीतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला गेला. अगदी बोलपटांची सुरुवात आपल्या भारतात झाली तेव्हापासून अनेक चित्रपट आले, त्याच्यामध्ये हजारो प्रकारची गाणी, अगदी जुन्या बैजू वावरापासून ते अगदी आत्ताच्या लेटेस्ट पिक्चरपर्यंत देखील तबल्याचा वापर खूप केला गेलेला आहे. मला असं वाटतंय चित्रपट संगीत सृष्टीमधला तबला हे अतिशय प्रमुख वाद्य राहिलेलं आहे आणि भूतकाळात देखील आणि वर्तमानात देखील आणि मला वाटतं भविष्यात देखील चित्रपट संगीत तबल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. बरोबर. आता एखाद्याला तबला शिकायचा असेल तर त्याला तबला शिकण्यासाठी किती वेळ लागतो? अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. जेव्हा नवीन विद्यार्थी तबला शिकायला येतो, सोबत पालक देखील आलेले असतात आणि मला वाटतं हा पॉडकास्ट बघणाऱ्या प्रत्येक तबला शिक्षकाला हा रोजचा एक प्रश्न आहे. रोज विचारला जातो प्रश्न आम्हाला की तबला शिकायला किती वेळ लागतो. तर याचं अतिशय एक मार्मिक उत्तर आहे की अख्खं आयुष्य तुमचं जाऊ शकतं याच्यामध्ये. ही आयुष्यभर चालणारी साधन आहे. हा काही काळ केला जाणारा कोर्स किंवा हा काही क्रॅश कोर्स नाहीये की 2 वर्ष शिकतो आणि माझा तबला शिकून पूर्ण झाला, असं नाही.
अनेक बुजुर्गांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य ह्या कलेसाठी अर्पण केलेलं आहे. तरी देखील ते जाताना म्हणाले की आमचं अजून शिकून झालेलं नाही. 90व्या वर्षी देखील लताबाई म्हणत होते की मला अजूनही गायचंय. तर यातच तुम्ही सगळं आलं की ह्यातला एक किस्सा मला तुम्हाला एक सांगू वाटतो की तबल्यातलं एक मोठं विद्यापीठ उस्ताद अहमदजान थिरकवा हे अगदी 90वीत गेले होते, तरी देखील 7-8 तास रोज, म्हणजे 90व्या वर्षी देखील एक, आज तुम्ही बघाल 90व्या वर्षी वृद्धांची काय अवस्था असते, परंतु त्या 90वीत देखील उस्ताद अहमदजान थिरकवा अतिशय सुंदर तबला वाजवायचे. अनेक मुलाखती त्यांनी त्या वयात त्यांनी दिल्या होत्या. त्या मुलाखतीतला एक किस्सा असा आहे की त्या वयात त्यांना विचारलं गेलं की उस्ताद जी, अभी आपकी उम्र 90 के करीब है और क्या आप आज भी आप रियाज करते हो? तर उस्ताद जी म्हणाले होते, जी हाँ, अभी उम्र साथ नहीं देती, फिर भी मैं 7-8 घंटा तबला बजा लेता हूँ, लेकिन मेरी जवानी में मैं 18-20 घंटे आराम से तबला एक जगह पे बैठ के मैंने बजाया, मुझे अच्छी तरह से याद है. तर मला असं वाटतंय नवीन शिकणाऱ्यांनी, रॅदर माझ्यासारख्यांनी देखील आणि तबला साधकांनी हा किस्सा हा खूप त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. तर तबला शिकायला किती वेळ लागतो त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी हे माझं उत्तर आहे की तबला शिकायला किती वेळ लागतो हे मोजत बसू नका. गुरूंच्या सानिध्यात राहा, गुरूंच्या समोर बसा, साधना सुरू करा. तबला ह्याला काही वर्षांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये मोजणं खरं तर मूर्खपणा ठरेल आणि तसं मोजूही नाही. ही एक तपश्चर्या आहे, ही एक साधना आहे आणि ही कधी संपत नाही. हा, तुम्ही म्हणाल की मग आयुष्यात जाणार आहे तर मग राहिलं काय, तर ते तसं नाहीये. काही वर्षाच्या कालांतराने, काही थोडीफार तपस्या केल्यानंतर मुलांना वाजवायला येतं. मुलं गाणी वाजवतात, छोटे मोठे कायदे, तुकडे, रेले मुलं वाजवू शकतात, मुलं परफॉर्मर होऊ शकतात. परंतु जर तुम्ही म्हणाल संपूर्ण तबला शिकायला किती वेळ लागतो, तर त्याला ते संपूर्ण आयुष्य देखील, एक पूर्ण जन्म देखील त्यात कमी असं मला वाटतं. बरोबर. आता मगाशी तुम्ही उस्तादजींचा उल्लेख केला, तर ते जसं 17-17, 18-18 तास वाजवत होते किंवा मग तेवढा सराव खरं त्या काळी करत होते लोक, गायनामध्येही तेवढा सराव केला जायचा. बरोबर. पण आजच्या या धकाधकीच्या जीवनात मुलांनी किती वेळ सराव करावा दिवसाचा? माझ्याकडे जेव्हा नवीन विद्यार्थी शिकायला येतो तेव्हा मी पहिल्याच दिवशी त्याच्याकडून एक कमिटमेंट घेतो की बाबा रे, तू क्लास तबल्याचा लावतोयस खरा, परंतु तुला रोज रियाज करायलाच लागेल आणि रोज रियाज करायची जर तुझी तयारी असेल तरच तबल्याचा क्लास जॉईन कर. अदरवाईज तुझे पैसे, तुझा वेळ, तुझ्या आई वडिलांचा वेळ आणि माझा वेळ, सगळ्यांचाच वेळ याच्यामध्ये वेस्ट होणार आहे. तर रोज प्रॅक्टिस करायची तयारी असेल तरच तबला तू जॉईन कर. जीवन धकाधकीचं आहे, आय नो, खूप डिस्ट्रॅक्शन्स आहेत आजकाल, मोबाईल आणि टीव्ही, सोशल मीडिया, याच्यामुळे आपण सगळेच डिस्ट्रॅक्ट असतो. आणि खास करून ते लहान विद्यार्थी, लहान मुलं की ज्यांना तबला शिकायचं आहे, अनेकदा पालकांची तक्रार असते की तबल्याचा क्लास जॉईन केल्यामुळे मुलं आमची तबलाच वाजवत नाहीत. तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी माझी एक संदेश आहे माझा कळकळीचा की बाबा रे, रोज तबला वाजवला गेलाच पाहिजे, त्याच्याशिवाय तबल्यामध्ये प्रगती होणार नाही. दुर्दैवाने अनेकदा पालक देखील आपल्या मुलांना सांगतात की नाही, तबला फक्त विकेंडला वाजवायचा, वीकडेज मध्ये फक्त तुझं शाळा, तुझं कोचिंग क्लास आणि तुझ्या सगळ्या इतर ऍक्टिव्हिटीज, तबला काय असेल ते विकेंडला. तर त्या पालकांना देखील सांगेन की ही विकेंडला करायची गोष्ट नाहीये. तबला हा डेली रुटीनचा भाग असायलाच पाहिजे, भले मग तो तासभर का होईना. हे मी लहान मुलांसाठी सांगतोय आणि ज्यांना हौस म्हणून तबला शिकायचंय त्यांच्यासाठी. परंतु ज्यांना त्याच्यामध्ये चांगली तयारी करायची आहे, ज्यांना अपेक्षा आहे की आपल्याला एक उत्तम तबलजी व्हायचंय, त्यांना मात्र हा काळ याहीपेक्षा जास्त प्रत्येक दिवशी तबल्यासाठी खर्च केलाच पाहिजे. परंतु जे हौशी विद्यार्थी आहेत, जे शिकणारे आहेत, ज्यांना आत्ता ज्यांनी तबला शिकायला सुरुवात केली आहे, त्यांना कितीही दिवसभर ते बिझी असतील तरी तर मी म्हणेन की रोज थोडा वेळ का होईना तबला वाजवला गेलाच पाहिजे, एव्हरी डे. जसं मगाशी म्हटलं, दिस इज नॉट वीकेंड ऍक्टिव्हिटी. हा 24/7 ही गोष्ट तुमच्या मनात असली पाहिजे, त्याच्याबद्दलचा विचार होत राहायला पाहिजे आणि रोज थोडा का होईना सराव झालाच पाहिजे तबल्याचा. बरोबर.
आता आपण बघतो की जशा परीक्षा असतात आपल्या अकॅडमिक शाळेच्या परीक्षा असतात, तशाच त्या संगीताच्याही परीक्षा असतात, शास्त्रीय संगीताच्या परीक्षा बरोबर. असतात, तशाच आपल्या तबल्याच्याही परीक्षा असतात. तर बरोबर. मग त्या तबल्याच्या परीक्षांबद्दलचे समज आणि गैरसमज काय आहेत समाजात? तबल्याचं थोडंफार शिक्षण घेतल्यानंतर अनेकदा तबला गुरु किंवा संगीतातले गायन वादन नृत्य कुठल्याही प्रकारच्या संगीतातले गुरु तुम्हाला परीक्षांबद्दल सजेस्ट करत असतात. परीक्षा म्हणजे थोडक्यात एक एक प्रकारे स्वतःची एक कसोटी असते की आपण आपल्या गुरूंच्या सानिध्यात राहून गुरूंच्या समोर बसून जी काही तपश्चर्या केली त्याचं एक कुठेतरी त्याची एक तयारी तपासली जावी, त्यासाठी म्हणून तबल्याच्या परीक्षा दिल्या जातात. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे ह्या शास्त्रीय संगीतातल्या या ज्या गायन वादन नृत्य या तिन्ही प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात. तबल्याबद्दल बोलूया. तबल्याच्या देखील परीक्षा देता येतात. त्याच्यामध्ये प्रारंभिक पासून प्रवेशिका प्रथम, प्रवेशिका पूर्ण, मध्यमा प्रथम, मध्यमा पूर्ण, विशारद प्रथम, विशारद पूर्ण पर्यंतच्या परीक्षा देता येतात. त्याही पुढे अजून खूप प्रवास आहे, त्याबद्दल आपण नंतर आवडीने बोलूया. परंतु इथपर्यंतचा हा प्रवास एक साधारण कैक वर्ष त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याची निघून जातात. गुरुची देखील त्यामध्ये कमिटमेंट असते की त्या विद्यार्थ्याला आपल्याला तरबेज करायचा तबल्यामध्ये. समज गैरसमज त्याच्यामध्ये भरपूर आहेत. अनेकदा पालक परीक्षांसाठी घाई करतात, मुलांची तयारी झालेली नसते, मुलांना नीट वाजवता येत नाही, मुलांची तेवढी ती मॅच्युरिटी त्यांना ती आलेली नसते आणि मग परीक्षांसाठी घाई केली जाते. अनेकदा दुर्दैवाने परीक्षांमध्ये काही मार्क मिळतात, कारण की गांधर्वच्या परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला काही अमुक टक्के तुमच्या 10वीच्या ग्रेस मार्क्ससाठी किंवा देतात, किंवा अनेकदा 2%, 3% मार्क तुम्हाला कलागुण म्हणून ते एक्स्ट्रा ते दिले जातात. अनेकदा त्या हेतूने देखील तबल्याच्या परीक्षा दिल्या जातात. मग याच्यामध्ये अनेकदा विद्यार्थ्याची तयारी झालेली नसते आणि तरी देखील त्या परीक्षा देण्याचा अट्टास पालक करतात आणि मग मुलं फारशी काय त्यामध्ये ती तयार झालेली नसतात आणि मग परीक्षा देऊन मग ती त्याच्यामध्ये फार त्यांना काय ते प्राप्त होत नाही असं वाटतं. बरोबर. पूर्वीच्या काळी गायन असू दे किंवा मग कुठलीही शास्त्रीय कला असू दे, त्याच्यामध्ये गुरुकडे जाऊन त्याचं प्रॉपरली शिक्षण घेतलं जायचं. म्हणजे एकाच गुरुकडे जाऊन आपण गुरु शिष्य परंपरेचं महत्व पहिलं खूप होतं. तर मग आता सध्या हे गुरु शिष्य परंपरेचं महत्व तितकंसं राहिलं आहे का, आणि तबल्यामध्ये त्याला किती महत्व आहे सध्या? तबल्यामध्ये म्हणाल तर गुरु शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे, आजही महत्व आहे. संगीत ही कला, मग ती गायन असेल, वादन असेल अथवा नृत्य असेल, ही गुरुच्या समोर बसून गुरूंच्या मार्गदर्शनानेच शिकता येऊ शकते. हा माझा अत्यंत या गोष्टीवर गाढ विश्वास आहे माझा, की गुरूंशिवाय तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारे प्रगती करता येऊ शकत नाही. गुरूंचं मार्गदर्शन हे हवंच आहे. संगीत ही गोष्टच मुळात गुरूंच्या समोर बसून शिकण्याची आहे. आजकाल अनेकदा आपण ऑनलाईनच्या माध्यमातून मध्ये जो कोविडचा काळ होता तेव्हा ऑनलाईन शिक्षण पद्धती, त्याही आधीपासून ऑनलाईन शिक्षण पद्धती ह्या जगात अस्तित्वात आहे, परंतु कोविड नंतर त्याचं प्रमाण वाढलं आणि मग ऑनलाईन माध्यमातून पण अनेक विद्यार्थी शिकतात. पण मला असं वाटतंय गुरूंच्या समोर बसून गुरूंच्या मार्गदर्शनाखाली एखादी कला आत्मसात जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचं महत्त्व वेगळं आहे. त्याच्यामध्ये क्वालिटी आहे, म्हणजे एक दर्जा आहे. तो तुम्हाला गुरु शिष्य परंपरेतूनच ती तुम्हाला त्या प्रकारची तालीम मिळू शकते, तो संस्कार तुम्हाला मिळू शकतो. अदरवाईज ते शक्य नाही. त्यामुळे तबल्यात तरी म्हणाल किंवा कुठल्याही प्रकारच्या संगीत प्रकारात म्हणाल, तुम्हाला गुरु शिष्य परंपरेला खूप महत्व आहे आणि हे महत्व भूतकाळातही होतं, आज वर्तमानात आहे आणि भविष्यात देखील हे महत्व कायम राहील. आता आपण बघतो की YouTube वरती किंवा मग ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वरती बरेच तबल्याचे कोर्स असतात किंवा मग तबला शिकवला जातो. तर मग तिकडे बघून शिकणं किंवा मग पारंपरिक तुमच्यासारख्या गुरूंकडे येऊन शिकणं, यामध्ये नक्की काय फरक आहे आणि काय प्रेफर करावं आजच्या काळातल्या विद्यार्थ्यांनी? आजकाल तबला शिकण्याचे माध्यम खूप आहेत. मी जसं मगाशी म्हणालो आताच की गुरूंच्या समोर बसून शिकण्याला जी मजा आहे ती तुम्हाला ऑनलाईन किंवा या सगळ्या प्लॅटफॉर्म्स मधून ती मजा येत नाही, किंवा मला असं वाटतं ते शिक्षण परिपूर्ण तितकंसं होत नाही.
परंतु आजचा जो काळ आहे, आपण खूप फॉरवर्ड झालो आहोत. टेक्नॉलॉजी आता इतकी आपल्याला उपलब्ध आहे. तर एक ऍडजस्टमेंट म्हणा किंवा गरज म्हणून म्हणा, की आजकाल ऑनलाईनच्या माध्यमातून शिकण्याचं प्रमाण खूप वाढलंय. मला असं वाटतंय ऑनलाईन ही एक ऍडजस्टमेंट आहे, परंतु प्रत्यक्ष जे शिक्षण आहे हे गुरूंच्या समोर बसूनच घेतलं पाहिजे. ऑनलाईन मध्ये तितकं ते प्रभावीपणे जाते असं मला वाटत नाही. आजकाल युट्यूब मधून, माझा देखील युट्यूबचा चॅनल आहे, मी अनेक तबला संदर्भातले व्हिडिओज त्यातून पोस्ट करत असतो. परंतु ते केवळ एक रिसोर्स म्हणू शकतो आपण, किंवा एक ती छोटीशी माहिती म्हणू शकतो. परंतु प्रत्यक्षात विविध प्रकारचे तबल्याचे नाद, धा, दिन, कीटतर्क, कीरकीट हे किती प्रभावीपणे वाजतंय हे ऑनलाईन मध्ये तितकं त्या गुरुला स्पष्टपणे सांगता येत नाही म्हणा, किंवा ते तितकं प्रभावीपणे शिकवलं जाणार नाही, शिकताही येणार नाही. हेच जर माझ्यासमोर माझे गुरु आहेत आणि ते प्रत्येक तबल्यातून उमटणारं प्रत्येक अक्षर माझं ऐकतायत, तेव्हा त्यांना त्यात ते तिथल्या तिथे त्यांना ते करेक्शन देता येऊ शकतं. आणि हा प्रभाव हा खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्यामुळेच थोडीशी लिमिटेशन आहे गुरूंच्या समोर बसण्यात आणि ऑनलाईन पद्धतीने शिकण्यामध्ये. बघा, धकाधकीचा आजचं जीवन खूप तुम्हाला माहिती आहे. नाहीच एखाद्याला व्यवस्था, तर त्याला ऑनलाईनच्या मार्गाने जायला काय हरकत नाहीये. पण त्याच्यामध्ये लिमिटेशन ही नक्कीच राहणार आहे, आजही आणि अगदी उद्याही. कितीही आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू दे किंवा कितीही छान कॅमेरे असतील, काही डिव्हायसेस असतील, त्याच्या माध्यमातून उत्तम आपण संपर्क साधू शकतो. गुरु शिष्य एकमेकांना छान त्यातून ते बघू शकतात. परंतु टेक्निकल लेटन्सी म्हणा किंवा एकंदर समोरासमोर बसून जे शिकायला जी एक त्याच्यामध्ये काय म्हणू त्याला, ते प्रभावीपणे आपण देवाणघेवाण त्या गुरु आणि शिष्यामध्ये होत असते, ती ऑनलाईनच्या माध्यमातून तितकी प्रभावी होत नाही. आज हजारो लोक शिकतायत, यापुढे शिकत राहतील. मलाही अनेकदा रोज विचारत असतात की ऑनलाईन तुम्ही शिकवता का? तर माझा याबद्दल थोडासा व्ह्यू वेगळा आहे. मी ऑनलाईन शिकवण्याला तितका प्रेफरन्स देत नाही. रादर मी खूप खूप कमी शिकवलंय. याही पूर्वी मी थोडंसं शिकवण्याचा प्रयत्न केला, शिकण्याचाही प्रयत्न केला, पण मला असं वाटतंय ऑनलाईन मध्ये ते तितकं प्रभावी होत नाही जितकं समोर बसून शिकणं महत्व, एक त्याला एक काम म्हणू आपण, ते चांगल्या पद्धतीने ते आपल्यापर्यंत पोहोचेल. बरोबर. जसं तुम्ही या वाद्यामध्ये करिअर केलंय, ठीक आहे, तर मग हा जो तबला झाला, ढोलक झाला किंवा मग ढोलकी झाली, या वाद्यामध्ये करिअरच्या काय संधी आहेत? नक्कीच संधी आहेत. जसं की सर्वप्रथम संगीत ही एक परफॉर्मिंग आर्ट आहे. तबला एक सादरीकरणाचं एक वाद्य आहे. थोडक्यात परफॉर्मिंग आर्टचाच एक तो भाग आहे. त्यामुळे परफॉर्म करणं हा मुळातच एक व्यवसाय आहे. त्यातून तुम्हाला 2 पैसे मिळतात, काही पैशांची त्यामध्ये प्राप्ती तुम्हाला होते आणि तुमचा चरितार्थ त्यामध्ये चालू शकतो. त्यामुळे सर्वप्रथम संगीत शिकण्यामागचा हेतू की ज्यांना व्यावसायिकरित्या याच्यामध्ये यायचंय त्यांच्यासाठी हाच आहे की तबला परफॉर्म करणं. परंतु याही व्यतिरिक्त अनेक संधी त्याच्यामध्ये आहेत. जसं की एखाद्याला वाटलं की मला बोलता छान येतंय, मी शिकवू छान शकतो, तर एखादा त्यामध्ये शिकवू शकतो. एखाद्याला वाटतं मी कलाकार चांगला आहे, तर तो स्टेजवरून त्याची कला परफॉर्म करू शकतो. हे देखील एक प्रकारचं करिअर आहे. एखाद्याला वाटलं की मी यामध्ये रचनाकार चांगला होऊ शकतो, की आमच्या तबल्यामध्ये म्हणतात की बजायक, बतायक आणि बनायक. बजायक म्हणजे जो चांगला वाजवू शकतो, तर त्याने तो चांगला वाजवून त्यामध्ये त्याचं करिअर करू शकतो. बतायक म्हणजे जो चांगला दाखवतोय, म्हणजे ज्याला चांगलं शिकवता येतंय, तो ऍज अ टीचर म्हणून पण देखील त्यामध्ये काम करू शकतो. रचनाकार होऊ शकतो, लेखक होऊ शकतो. विविध प्रकारच्या संधी आहेत त्याच्यामध्ये. परंतु सगळ्यात महत्वाची संधी म्हणजे आज अनेक तबल्यातले माझ्यापेक्षा पण काही अनेक सिनियर्स आहेत, ते आज टीचर म्हणून देखील संगीत क्षेत्रात देखील कार्यरत आहेत. त्यामुळे शिक्षकी पेशामध्ये देखील ते आलेले आहेत, जिथून त्यांना चांगली मिळकत आहे आणि त्यांचं योग्य प्रकारे त्याच्यावर जीवन त्यांचं चालू आहे. बरोबर. आता आपण 3 फरक करूया: लाईव्ह म्युझिक, रेकॉर्डिंग म्युझिक आणि तुम्ही जे शिकवता टीचिंग. तर या तिघांमध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी
मजेशीर पण वाटतात आणि ते फायदेशीर पण आहेत. आता या प्रश्नाला काही उत्तर नाही, कारण की तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे लाईव्ह म्युझिक, स्टुडिओ आणि शिकवणं याच्यामध्ये मला असं वाटतंय एक तबलजी म्हणून ह्या तिन्ही गोष्टी मला आवडतात. जेव्हा मी सादरीकरण करत असतो स्टेजवर बसून, तिथे मी त्या प्रकारे रमतो. जेव्हा मी स्टुडिओमध्ये असतो तेव्हा मी स्टुडिओही मला आवडतो, आणि जेव्हा मी लहान मुलांबरोबर किंवा जे तबला शिकायला येतात त्यांच्याबरोबर तो मी तिथेही रमतो. त्यामुळे एका तबलजीला विचाराल तर तो त्यातल्या कुठल्याही प्रांतामध्ये तो सहज रमत असतो. प्रत्येक प्रत्येक हा जो अँगल आहे हा हा वेगळा वेगळा आहे. सादरीकरण जेव्हा तुमच्या समोर शेकडो प्रेक्षक बसलेले असतात, त्यांच्या समोर जेव्हा तुम्ही एखाद्या कलाकाराला, गायक कलाकाराला साथसंगत करत असता, नृत्य कलाकाराला, तेव्हा ऑडियन्स मधून येणारा रिस्पॉन्स, तुमच्या सहकलाकारांबरोबर तुमचं होणारं देवाणघेवाण, ही मजा वेगळी. स्टुडिओ हा टेक्निकल पार्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी तंतोतंत क्लिकच्या साहाय्याने तुम्हाला त्याच्यामध्ये वाजवायचं असतं. हा सगळा टेक्निकल, इथे तुमच्या लयीचा, तुमच्या वादन कलेचा तिथे तुमचा कस लागत असतो. शिकवणं, तुम्ही एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांबरोबर बोलत असता. जे तुम्ही शिकला आहात तेच तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असता की ते कसं वाजवायचंय. आणि प्रत्येक कलाकाराचं, जो तबला कलाकार आहे ते प्रत्येकाचं एक काय म्हणू आपण त्याला, एक होम ग्राउंड असतं. कोणाला सादरीकरण करण्यात मजा आहे, कोणाला स्टुडिओमध्ये जाऊन ती कला रेकॉर्ड करण्यात मजा आहे, तर काहींना ती शिकवण्यात मजा आहे. तर मला म्हणाल तर लाईव्ह परफॉर्मन्स असो किंवा स्टुडिओ असो किंवा विद्यार्थ्यांना शिकवणं असावं, मला प्रत्येक गोष्ट इक्वली आवडते. तिन्ही ठिकाणी मी इक्वली रमतो. आजच्या डिजिटल युगात कलाकारांसाठी काय बदल झालेले आहेत? डिजिटल क्रांतीचा मला असं वाटतंय सगळ्यात जास्त फायदा झाला कोणाला असेल तर तो माझ्या मते संगीत क्षेत्राला झाला. कारण की माझ्या गुरुजींच्या बरोबर असताना मी अनेकदा त्यांच्या चर्चेत ऐकलं की आजकालच्या तुमच्या मुलांना युट्यूबच्या माध्यमातून अनेक बुजुर्ग कलाकारांना सहजपणे त्यांना ऐकता येतं, त्यांची कला बघता येते. परंतु आमच्या काळामध्ये युट्यूब वगैरे असं काही नव्हतं, त्यामुळे आम्हाला ती कला आम्हाला बघता नाही आली, फक्त त्याबद्दल ऐकलं होतं. परंतु आजच्या युगात जे तुम्ही आता नवीन शिकताय त्यांना हे युट्यूबच्या माध्यमातून अनेक गोष्टी अगदी सहजपणे तुम्हाला त्या उपलब्ध आहेत. तर मला असं वाटतं हा एक खूप महत्त्वाचा एक बदल झालेला आहे की डिजिटल क्रांतीमुळे मुलांना अगदी सहज छोट्या मोठ्या गोष्टी देखील त्यांना त्या ऑनलाईन बघता येतात, त्याची माहिती घेता येते. आजकाल तर या चॅट जीपीटी वगैरे सगळं आहे, त्यामुळे अगदी एक कीवर्ड टाकला तरी मुलांना चुटकीसरशी खूप माहिती त्यामध्ये मिळते, आणि ती संगीत शिकण्यासाठी नक्कीच पोषक आहे असं मला वाटतं. आणि खूप आत्ताच्या ह्या घडीला देखील कलाकारांना त्याचा खूप फायदा होतोय, आणि भविष्यात देखील त्याचा खूप फायदा नक्कीच होईल कलाकारांना. आपण आता वाद्यांकडे येऊया. तबला, ढोलक, ढोलकी आणि पखावज, याच्यामध्ये सर्वात जास्त वर्सेटाईल कुठलं वाद्य आहे? तबला, ढोलक, ढोलकी आणि पखावज याच्यामध्ये मला असं वाटतंय की तबला हे जास्त व्हर्सटाईल वाद्य आहे. कारण की ढोलक वर वाजणारे जे बोल आहेत ते माझ्या मते खूप लिमिटेड आहेत. ढोलकीवर पण काही लिमिटेड गोष्टीच वाजू शकतात. पखावजाचा एक स्वतःचा एक धीरगंभीर नाद आहे, त्यामुळे त्याचा वापर देखील तसा बघायला गेला तर फार लिमिटेड आहे. परंतु तबला हे वाद्य, मी आधी म्हणालो त्याप्रमाणेच, खूप समृद्ध अशी भाषा आहे आणि स्वर व्यंजनाचा खूप छान मिलाफ आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या संगीत प्रकार असो, तबला प्रत्येक ठिकाणी पोषक आहे. आणि कुठल्याही प्रकारच्या संगीत प्रकाराला त्याच्यामध्ये तुम्ही एकदम सहजतेने त्यामध्ये साथसंगत करू शकता. तशी तुम्ही कुठल्याही प्रकारचं गाणं असेल तर तबला वाजवू शकतो, परंतु त्या गाण्यामध्ये पखवाज जर पोषक नसेल तर तिथे त्याचा काय उपयोग नाही. एखादं गाणं ढोलकीवर वाजलंय पण ते तबल्यावर देखील तुम्ही ते इझिली वाजवू शकता त्याप्रमाणे. परंतु त्याची उलटी बाजू अशी, एखादं गाणं मुळातच तबल्यावर वाजवलं तर ते तुम्ही ढोलकीवर नाही वाजवू शकत. तो त्याचा जो आवाज आहे, त्याचे जे नाद आहे, त्याच्यामध्ये तो फरक आहे. त्याच्यामुळे तो कायम एक कन्फ्युजन राहतं. म्हणून तेच म्हटलं मी की तबला असेल, ढोलक असेल, ढोलकी असेल किंवा पखावज असेल, सगळ्यात वर्सटाईल असेल तर माझ्यामध्ये तबलाच आहे. क्लासिकल म्युझिक, सेमी क्लासिकल म्युझिक, लाईट म्युझिक आणि फोक म्युझिक,
या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला काय वाजवायला आवडतं? मला सगळेच प्रकार आवडतात आणि मी सगळ्याच प्रकारांमध्ये साथसंगत करतो. अगदी क्लासिकल असेल तिथे, सेमी क्लासिकलला देखील, सुगम संगीत असेल तरी आणि लोकसंगीत असेल देखील. संगीत मुळातच मला आवडतं आणि मी एक संगतकार आहे, त्यामुळे संगत करणे हा माझा धर्म आहे. त्यामुळे मी कुठल्या प्रकारचं संगीत माझ्यासमोर आलंय ते मी बघत नाही. त्या संगीत प्रकाराला मी किती पोषक साथ देऊ शकतो हे मी बघतो. प्रत्येक प्रकार आपल्या जागी समृद्ध आहे आणि त्याच्यामध्ये खूप खोल विचार आहे. अगदी त्या संगीताचा सुद्धा आणि त्याला समर्पक साथीसाठी सुद्धा खूप खोल विचार आहे. परंतु आपण कुठल्या प्रकाराला वाजवतोय आणि आता मी तिथे काय परफॉर्म करू शकतो, त्या संगीत प्रकाराला पोषक अशी साथ कशी देऊ शकतो. मग ते ढोलक असेल, ढोलकी असेल, पखवाज असेल, तबला असेल, जे वाद्य माझ्यासमोर आत्ता या क्षणी आहे आणि ज्या प्रकारचा संगीत प्रकार गायला जातोय तिथे मी काय करू शकतो हे मी बघतो. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की संगीत प्रकार कुठलाही असो, मला सर्वच संगीत प्रकार इक्वली आवडतात. बरोबर. आता एआयचा जमाना आलाय. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला एका क्लिकवरती इन्स्टंटली मिळतात. तसंच म्युझिकमध्ये पण कितीतरी ॲप्लिकेशन्स आहेत, परत कितीतरी एआय बेस्ड ॲप्लिकेशन्स आहेत, त्याच्यामुळे आपल्याला इन्स्ट्रुमेंट्स सहज मिळतात. तर मग या एआयच्या काळामध्ये जे ट्रॅडिशनल जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते तुम्हाला वाटतं भविष्यात टिकतील म्हणून? तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आजकाल एआयमुळे अनेक जी गाणी रेकॉर्ड होतात किंवा जे लाईव्ह परफॉर्मन्स होतात तिथे अनेकदा मी असं बघितलं, असं माझं एक निरीक्षण आहे की तबलजीला स्टुडिओत नाही बोलवलं तरी चालेल. का तर आपल्याकडे एआय बेस्ड काही लूप्स आहेत, काही प्री रेकॉर्डेड ट्रॅक्स आहेत की त्याच्यामध्ये जर असं काम करून आपण ते त्या गाण्यामध्ये वापरू शकतो आणि आपलं गाणं कम्प्लीट करू शकतो. संगीतकाराचा हा एक व्ह्यू असतो, प्रोग्रामरचा यामध्ये एक व्ह्यू असतो की वेळ वाचवणं हा त्याच्यामागे एक हेतू असतो. कधी कधी बजेटचा प्रॉब्लेम असतो आणि मग कशाला मग ही सगळी लाईव्ह वाद्य बोलू आणि स्टुडिओमध्ये वाजवून घ्या. त्यांना मग त्यांचा पेमेंटचा प्रश्न आला, त्यांच्या तारखांचा प्रश्न आला, वेळेचा प्रश्न आला. त्याच्यामध्ये मग आजकाल संगीत क्षेत्रामध्ये एक नवीन लाट आली आहे की एआयच्या माध्यमातून किंवा जे प्री रेकॉर्डेड लूप्स आहेत, तयार केलेले ट्रॅक्स आहेत, त्यांचा वापर करून आपलं गाणं कसं कम्प्लीट करून घेता येते याच्या मागे एक सगळ्यांचा एक तो विचार आहे. परंतु प्रत्यक्ष वाद्य वाजवून घेणं ह्याला खूप महत्व आहे आणि भविष्यात देखील ह्याला खूप महत्व राहणार आहे. ते ह्यासाठी की प्रत्यक्ष वाद्य जे वाजतं ते तुमचं जे प्री रेकॉर्डेड लूप्स आहेत, प्रोग्रामिंग केलेला जो साऊंड आहे तो तितकी मजा देणार नाही. त्याऐवजी प्रत्यक्ष कलाकार जेव्हा त्याच्या हाताने ते वाद्य जेव्हा वाजवतो त्यातून येणार आउटपुट आणि हा प्री रेकॉर्डेड जी तुमची म्युझिक लायब्ररी आहे त्यामधून घेतलेला आवाज, ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे कितीही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मारा जरी झाला भविष्यामध्ये तरी सुद्धा ट्रेडिशनली वाजवली जाणारी वाद्य आणि ते कलाकार, मला असं वाटतं यांना कधी मरण नाही. आणि कितीही प्रगत तंत्रज्ञान जरी आलं भविष्यामध्ये तरी वादक कलाकारांना कायम मागणी असेल असं माझं मत आहे. आपण एखाद्या सांगीतिक कार्यक्रमाला जातो त्यावेळेला तुम्ही तबलजी म्हणून अगोदर पोहोचता आणि ज्या वेळेला कार्यक्रम सुरू होतो त्याच्या अगोदरच तुम्ही हे जे काही गठ्ठे असतात तबल्यावरचे, बरोबर, तर मग ते गठ्ठे तुम्ही आपलं हातोडीने वर खाली करता किंवा मग तबला वाजून बघता आणि त्याच्यावरती पावडर लावता तुम्ही. तर मग ते नक्की का करता तुम्ही? त्याला तबला सुरात लावणे असं म्हणतात. तबला सुरात लावणं खूप महत्वाचं आहे कारण की जे सादरीकरण होणार आहे ते स्वरात असावं. त्या छान तुम्ही ज्या गायकांना किंवा ज्या स्वरवाद्य जे वाजवत आहेत त्यांना तुम्ही साथीला बसलेल्या त्यांच्या वाद्याशी किंवा गायकाच्या त्या सुराशी तुमचा तबला एका सुरात असणं गरजेचं आहे. त्यामुळे कार्यक्रम सुरू होण्याआधी तर प्रत्येक तबलजी तबला सुरात करत असतो. तबला सुरात करण्यासाठी हतोडीची गरज आहे. हतोडीने तुम्ही गठ्ठेवर खाली करून किंवा गजऱ्याला खालून किंवा वरून जसा तुम्हाला स्वर हवा आहे त्याला तुम्ही कमी जास्त करून तबला सुरात आणू शकता. तबला सुरात लावणं ही एक कला आहे आणि काही वर्षाच्या एक अनुभवातून प्रत्येक तबलजीला तो अंदाज येत असतो की तबला कशा प्रकारे सुरुवात करायचा. पावडर ह्यासाठी लावतात की कधी कधी वादकाला
वाजवताना घाम येतो किंवा तबल्यावर जे काम करतात तर ते त्याच्यामध्ये एक सुलभता यावी त्याच्यामुळे मग ती थोडीफार पावडर इथे लावते. अनेकदा अनेकदा ठिकाणी मी बघितलंय पूर्ण तबल्याला पावडर लावली जाते, ते अतिशय चुकीचं आहे. थोडीशी पावडर तुम्हाला ती पण गरज असेल तर, घाम आला असेल तर. अनेकदा घाम आल्यामुळे ती जी तुमची त्वचा आहे ती तबल्यावरती कम्फर्टेबल नसते, त्याच्यासाठी म्हणून थोडीशी पावडर लावणं योग्य आहे. पण अनेकदा पावडरीचा दुरुपयोग होताना दिसतो, ते बघून कधी कधी वाईट वाटतं. तबल्याची पुडी जपणं खूप महत्वाचं आहे. तबल्याची पुडी जर खराब असेल तर तबला योग्य वाजणार नाही. बरोबर. आता आपण एकदम शेवटाला आलेलो आहोत आपल्या या पॉडकास्टच्या. जाता जाता आपण एक रॅपिड फायर राऊंड तुमच्यासोबत घेऊया. जरूर. तर माझा पहिला प्रश्न आहे की तबला, ढोलक की ढोलकी? तिन्ही. बरं, तरी त्यातल्या त्यात एखादं एक उत्तर द्यायचं असलं तर? तबला. बरं, तालाकडे येऊया आपण. 3 ताल, जपताल, एकताल की रूपक? परत एक अवघड प्रश्न विचारला तुम्ही. 3 ताल. उस्ताद आमिर हुसेन खान की उस्ताद अहमद जान खिरकवा, यामध्ये तुमचा आवडता कलाकार कुठला? खरं तर कुठल्याही तबला वादकाला विचाराल तर ही 2 विद्यापीठ आहेत आणि दोन्ही कलाकार तितकेच महान आहेत. पण आता इथे एक निवडाचा आहे तर मी म्हणेन उस्ताद आमिर हुसेन खान साहेब. बरं, लाईव्ह परफॉर्मन्स की स्टुडिओ परफॉर्मन्स? परत एक अवघड प्रश्न. लाईव्ह परफॉर्मन्स, त्यातल्या त्यात उजवा, कारण की तिथे तुम्हाला प्रेक्षकांची दाद समोरून मिळत असते, शिवाय तुमच्या सहकलाकारांबरोबर तुमची केमिस्ट्री चालू असते, त्यामुळे ती जी मजा आहे ती स्टुडिओमध्ये येत नाही. त्यामुळे इथे या प्रश्नाचं उत्तर आहे लाईव्ह परफॉर्मन्स. तुम्ही सर्वात जास्त कुठे रमता? सादरीकरणामध्ये रमता की शिकवण्यामध्ये रमता? सादरीकरणामध्ये जास्त रमतो असं म्हणता येईल. शिकवताना देखील तितकाच रमतो. तिथे लहान मुलांबरोबर छान वेळ जातो आणि शिकवल्याचं एक वेगळं समाधान आहे. दोन्ही समाधान शिकवण्याचं असेल किंवा परफॉर्म करण्याचं असेल, दोन्ही आपल्या जागी आहेत, पण त्यातल्या त्यात सादरीकरणाचं जे समाधान आहे ते वेगळंच आहे असं मला वाटतं. आणि मुळातच ही कला एक परफॉर्मिंग आर्ट आहे, त्यामुळे नक्कीच सादरीकरण. बरोबर. विशाल दादा, खूप छान तुम्ही आपल्याला गाईड केलं आणि आपले जे प्रेक्षक आहेत, जे आपला जो पॉडकास्ट बघतील, त्यांना तबल्याविषयीची बेसिक का होईना आपण माहिती पोहोचवण्याचा या पॉडकास्टच्या माध्यमातून प्रयत्न केला. आणि देव करो की ही जी माहिती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचो आणि तबल्या विषयावरचे जे काही गैरसमज असतील समाजामध्ये ते आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून दूर हो. तर याच नोटवरती आपण हा व्हिडिओ आता इथेच थांबूया. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि विशाल दादाचं जे इंस्टाग्राम आयडी आहे आणि जे युट्यूबचं चॅनल आहे त्याची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तर ते सुद्धा तुम्ही चेक करा. आणि आठवण करतो की मी जे लज्जतदार सोलापुरी पदार्थ जे मगाशी मी विशाल दादांना भेट म्हणून दिलेले, तर ते सुद्धा तुम्हाला मागवायचं असेल तर नक्की संपर्क साधा. हा जो पॉडकास्ट आम्ही आज शूट केलेला आहे तो ठाण्यामध्ये आम्ही शूट केलेला आहे, ज्याचे ओनर आहेत चिन्मय गुहागरकर म्हणून. इन्फिक्लिक स्टुडिओ या नावाने तो स्टुडिओ आहे. विशाल दादाचेच ते मित्र आहेत. तर त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळे आम्हाला ही सुंदर जागा शूट करायला मिळाली. चला तर मग भेटू अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग पॉडकास्ट मध्ये.